3, 2, 1. स्वागतम सुस्वागतम। आए हुए सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत है। दोस्तों, प्राचीन काल से हमारे भारत को सोने की चिड़िया कहा जाता था। वही चिड़िया जिसका इतिहास स्वर्ण अक्षरों में लिखा गया है, और उस सोने की चिड़िया को पाने के लिए परदेसी शक्तियों ने भारत पर आक्रमण किया। मुगल, यवन और ब्रिटिशों ने हमारे ऊपर 500 से ज्यादा साल राज किया। आज हम आजादी की तिरह मना रहे हैं। ऐसा देखा जाए तो भारत हर क्षेत्र में आज आगे बढ़ रहा है। कोविड के समय भारत ने सारी दुनिया को दिखा दिया कि अब हम वापस सोने की चिड़िया बनने की कोशिश कर रहे हैं। पर इस कोशिश को रोकने वाले कुछ लोग हैं जो आजकल सिर्फ धर्म के नाम पर भारत के हिस्से करने में लगे हुए हैं। परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली। का झाली, कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते। त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि 25 एक लावण्यखनी युवती होती। देखणी आरसपणी बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यखनी। त्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता। दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि या युवतीची आबरू लुटावी असा बेत त्यांनी आखला। आणि दंगल ऐन जोमात असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकू लागले। बघता बघता दारावर धडका पडू लागल्या। आतली युवती बावरली, शारली, घाबरली। खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले। इरादा ध्यानी आला तशी जीवाच्या आकांताने पळत सुटली। मुंबईच्या रस्त्यावर रात्री 12-12:30 बेभानपणे पळते। गुंड फाटल्यागावर आहेत, तिला कळून चुकलं या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आबरूची लखतर इथंच रस्त्यावर टांगली जातील। बेभान पळते, जीवाच्या आकांताने काळोख चिरत धावते। धावता धावता एका बोळात शिरली। बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला। दपापत्या उरानं दारा पुढे आली। दार ठोठावलं, दार उघडलं गेलं। दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक। दारात मुसलमान युवती पाहिली, त्याला आश्चर्य वाटलं। बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची। ही मुलगी मुसलमान, मग एका हिंदूच्या दारापुढे कशी? त्याने विचारलं, काय हवंय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत। एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? माझी आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा। हा युवक म्हटला, निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे। तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं, सांगितलं, शांत झोप इथं, इथं तुला कुठली भीती नाही। मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर। ते गुंड परत येणार नाही, तुला त्रास देणार नाही, बिनगोर राहा। ती युवती झोपी गेली। हा दाराशी राखण करत बसला। ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाहीत। पण राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची। ती मुलगी मुसलमान, मी हिंदू। मी एका हिंदूच्या घरात तिला आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही का वाटली? आणि ते गुंड तिची आबरू लुटायच्या उद्देशाने तिच्या पाठलागावर आहेत। मीही घरात एकटाच आहे, मीही तरुण आहे। मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीची आबरू मी लुटू शकतो। हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही, मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात ती निश्चिंत थांबली? रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही। सकाळ झाली, ती युवती जायला निघाली। जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची। तू मुसलमान, मी हिंदू, मग माझ्या घरात आसरा कसा मागितलास? ते गुंड तुझी आबरू लुटायच्या उद्देशाने तुझ्या पाठलागावर होते, पण मी घरात एकटाच आहे। मीही तरुण होतो, मनात आणलं असतं तर रातोरात मीही तुझी आबरू लुटू शकलो असतो। तुला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नव्हतं, मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? त्यावेळी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी बेभानपणे मी पळत होते। मुंबईच्या रस्त्यावरनं सैरा वैरा धावत होते। धावता धावता या बोळात शिरले। बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला। दबाबत्या उराने मी दारा पुढे आले, पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला, आणि मगच मी दार ठोठावलं। कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कोणाच्याही आबरूला धोका नाही। गेल्या 350 वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे। अंश पर कन्याजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। राजे मुजरा असावा। बघितलं राजे, 350 वर्ष होऊन सुद्धा
स्वराज्याची नीव शिल्लक आहे. नाही रायबा, स्वराज्यासाठी आपण एक जीव केला. इतके मावळे आपले वीरगतीला अर्पण झाले आणि आज ह्या लोकांना स्वराज्य भेटून सुद्धा त्याची किंमत राहिली नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे राजे? आजच्या स्वराज्याची परिस्थिती पाहून खूप दया येते. लोक फक्त जातपात, स्वार्थ, धर्म घेऊन बसले आहेत. आम्ही स्वराज्याची स्थापना करताना कोण हिंदू कोण मुस्लिम न बघता जे योग्य आहे त्यांना सोबत घेतले. लोगों के कठिन समय में भी महाराज ने जाति और धर्म नहीं देखा, तो आज शासन करने के लिए धर्म की आवश्यकता क्यों है? कल की पीढ़ी को सभी धर्मों की समानता हम कैसे सिखाने वाले हैं? आज हम कितने भी होशियार क्यों न हो जाए, एक बात तो है, इंसानों में इंसानियत आज भी कायम है. आज भी संकट, प्राकृतिक विपदा के समय में लोग एक दूसरे के लिए दौड़ते हैं, तो यही लोग धर्म के नाम पर एक दूसरे को मारने के लिए क्यों भागते हैं? उनके बीच लड़ाई कौन लगाता है? उनके मन में जहर कौन डालता है? महाराज के शासनकाल के दौरान औरंगजेब ने धर्मों के बीच एक समान विभाजन पैदा किया, झगड़े पैदा किए और अपने हितों की सेवा की. आखिर हर युग का एक औरंगजेब होता है, इसे नष्ट किया जाना चाहिए. लेकिन आज का छिपा हुआ ये औरंगजेब कौन है? क्यों शिवाजी महाराज, देखा हमारा इंडिया पे कब्जा. आज मैं अकेले ही 102 करोड़ हिंदुस्तानियों का मन मेरे एक इशारे से बदल सकता हूँ. आज मेरे पास फेसबुक, यूट्यूब, ट्विटर जैसे शक्तिशाली तोप है, जिसको चाहे लड़ा सकता हूँ, वो भी किसी भी बात पर. मेरे एक वीडियो वायरल होने से हिंदू मुस्लिम में बिना मतलब की जंग छिड़ जाती है. न हिंदू, न मुस्लिम, न अरदास, न दुआ बनो. जो तिरंगे को लहरा सके वो हवा बनो. महाराज ने न केवल धर्म की रक्षा की, बल्कि जनता को सद्भाव से रहने की शिक्षा भी दी. आज भी हम महाराजा को देवता मानते हैं, क्योंकि वह अपने शत्रुओं की स्त्रियों का भी सम्मान करते थे. उन्होंने सह्याद्री की घाटियों का निर्माण किया और राज्य की रक्षा तथा शासन करने के लिए बड़े प्रयास से किले बनाए. वे किले मंदिरों के समान पवित्र हैं. एक अजून गोष्ट आहे ज्याने आमचे मन दुखित होते, ते म्हणजे आपण उभारलेले गड किल्ल्यांची अवस्था. हो, हे बघा आता हे भामटे कुठे दारू पितात, कुठे जोडपे घेऊन चोर दरवाजात शिरतात आणि आता काय ते नवीन आले इन्स्टा रीलच्या नावाने गडाची अवस्था करतात. असंच जर असलं तर पुढच्या पिढीला आपले गड किल्ले फक्त पुस्तकात पाहायला भेटतील.